सकाळ सकाळ, शुभ सकाळ सर्वांना. तर झाला का सर्वांचा नाश्ता? तर आता मी नाश्ता बनवणार आहे छान-छानपैकी. तर आता केरळा पद्धतीने आता नाश्ता बनवणार आहे सकाळ-सकाळी आणि सर्वांना भोगीच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा. पहिल्यांदा तुम्हाला आता सर्वांना सांगते आता. तर नाश्ता बनवून घेते नंतर मग मी भोगीची सुरुवात करते. तर चला तर मग आता केरळा पद्धतीने आपण नाश्ता बनवूया. तर याला नाव आहे इडियाप्पम. तर खूप छानपैकी मी अंड्याची रस्सा भाजी आणि इडियाप्पम बनवले ती मुलांच्यासाठी पण सर्वांच्यासाठीच असते नाश्ता असा हलका-हलकासा. तर किती छान असं बनले ते आणि वरनं मी असं ओलं खोबरं टाकलेलं आहे. तर आता चला तर मग आता सुरुवात करूया. तर आता पहिल्यांदा पाणी उकळायला ठेवलं, त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि चांगलं पाणी आता उकळून देते आता. तर तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ टाकून घेते आता मस्तपैकी आता. तर आता मिक्स करून घेतलंय आता चांगलं. थोडं आता तूप टाकून घेते म्हणजे इडियाप्पम मऊ होते ते आणि खूप छान अशी चव लागते. तर आता ही भांडं आहे इडल्याचं भांडं आहे. त्याच्यात आता ओलं खोबरं टाकून ठेवलंय आणि चांगलं आता गरम करायला ठेवते आता 5-10 मिनिटं. तोपर्यंत इकडं आता कणिक मळून घेते आता तांदळाच्या पिठाची आता. चांगलं आता भाज्या पण बनवून घेतल्या त्या अंड्याची रस्सा भाजी आणि चपाती सोबत मोड आलेल्या मटकीची भाजी बनवून घेतली. तर खूप छान असं जेवण नाश्त्यात बनवून घेतलेलं आहे. तर आता पीठ मळून घेते आता तांदळाचं आणि इकडं आता खूप छान अशी आपलं आता इडल्याचं भांडं आहे ते आता तापलेलं आहे आणि खोबरं पण असं मी मार्गशीर्ष निघतं त्याच्यामुळं. तर आता भांडी आता काढून घेतली. आता मला आता शेवाळ्या आता ते इडियापम आता करायचं आहे त्याच्यामुळं गरम-गरम भांड्यात आता इडियापम मी करून घेतलं खूप छान असं आणि खाली ओलं खोबरं टाकलेलं होतं आणि वरती या इडियापम करून घेतलंय आणि त्याच्यावरून आणि ओलं खोबरं टाकून घेते. खूप छान असं लागतं खाताना. एक चवच वेगळी लागते. तर केरळमधला हा फेमस नाश्ता आहे सकाळ-सकाळचा. असतो इडियापम, अप्पम म्हणा, इडल्या पण असते त्या. तर त्यातलाच एक प्रकार आहे. तर ह्याला इडियापम असे म्हणतात. तर आता झाकून ठेवते आता मस्तपैकी आता आणि चांगलं 15-20 मिनिटं आता शिजून देते. खूप छान असं. तर या मग सर्वांनी हलका-हलकासा नाश्ता करायला, खायला. तर खूप छान अशा आपल्या इड्या पण बनल्या. आता मला चपात्या पण बनवून घ्यायच्या आहेत त्या. तर मुलांच्यासाठी बनवून घेतल्या आता इडियापम आणि चपात्या पण आता गोल-गोल मस्तच अशा लाटून घेतल्या आणि भाजून पण घेतल्या छान-छानपैकी आणि इकडे माझ्या भाज्या पण सगळ्या बनवून झाल्या त्या. सगळे झाडलोट पण करून घेतले. खूप छान अशा चपात्या. शेवटी मी आज चपात्या घेतल्या त्या आणि भाज्या पण बनवून घेतल्या छान-छानपैकी अशा. तर इकडं मग आपली मटकी पण आता शिजली, मोड आलेली मटकी. मसाला काय टाकलेला नाही. साधा सिंपलच मसाला, लसूण आणि खोबरं जिऱ्याची फोडणी दिली देऊन असं झटकीपट असं करून घेतलेलं आणि इकडं अंड्याची रस्सा भाजी बनवून घेतली मुलांच्यासाठी.